प्रतिक्रिया काहीच नाही, हेच अजून ह्या सगळ्या गोष्टीचा विश्वास नाही बसत आहे, जरी माझी तिसरी टर्म असली जरी. कारण की अशा काही अपेक्षेने आत्तापर्यंत कधी काम केलं नाही. नक्कीच कार्यकर्ता म्हणून आधीपासून काम करायची सवय आहे आणि पुढे पण कार्यकर्ता म्हणूनच काम करेल. आणि मला असं वाटतं हे सगळं शक्य झालेलं आहे तर आमचे नेते असतील सगळे, आणि खास करून जनता जी आहे, ज्यांनी मला तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या लीडने मला इथून निवडून म्हणजे तिथून निवडून पाठवलेलं आहे, तर याचं सगळं श्रेय जनतेला जातं. नाताभाऊंनी आता प्रतिक्रिया दिली टीव्ही 9ला. नाताभाऊ असं म्हणाले की माझं मन भरून आलेलं आहे की कुटुंबातला एक सदस्य केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतोय, मी सुद्धा दिल्लीमध्ये जातोय. नाताभाऊंची कशी मदत झाली, कारण निवडणुकीच्या काळामध्ये नाताभाऊ तुमच्यासोबत राहिले? नक्कीच बघा, नाथाभाऊ आधी भारतीय जनता पार्टीचेच नेते होते आणि त्यांना सगळी जळगाव जिल्ह्यातली सगळी परिस्थिती माहीत आहे, सगळे लोक माहीत आहे. आणि ज्यावेळेस त्यांना इथून जींनी किंवा पक्षाच्या संघटनेच्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला रक्षासाठी काम करायचं, आणि नाथाभाऊंनी सुद्धा आधी ती जबाबदारी घेतली होती की मी रक्षासाठी काम करेन, आणि त्यांनी त्या पद्धतीने मेहनत पूर्ण केली. आणि नाथाभाऊंसोबत सगळ्या जनतेने मेहनत केली. आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील, RSSचा परिवार असेल, बजरंग दल असेल, खास करून महिला असतील, सगळं युवा वर्ग असेल, पक्षातले आमचे सगळे कार्यकर्ते असतील, बूथ प्रमुख असतील, आमचे घटक पक्षाचे आमदार, सगळे त्यांचे कार्यकर्ते, सगळ्यांची मेहनत आहे. मी असं